राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यामध्ये पोलिसांनी सोमवारी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। नॅशनल हायवे 911 वर एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठलाग करून समेजा कोटी पोलिसांनी पंजाबमधील 2 तस्करांना भेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून सुमारे 5 कोटी रुपये किमतीची हेरोईन, अफीम आणि विदेशी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधील 2 तस्कर अंमली पदार्थांची खेप घेऊन जात असल्याची बातमी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रघुवीर शर्मा यांना मिळाली होती। पोलिसांनी सलेमपुरा बाजूवाला रोडवर नाकाबंदी केली असता तस्करांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात एएसआय विनोद कुमार यांच्या बलेरो गाडीला जोराची धडक दिली। यानंतर तस्कर समेजा कोठीच्या दिशेने वेगाने पळू लागले। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ठाणेदार कृष्णकुमार यांनी समेजा कोठी रस्त्यावर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि चक्क जेसीबी आडवे लावून रस्ता पूर्णपणे सील केला। तस्करांनी ही नाकाबंदीही तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची लक्झरी कार आदळली आणि थांबली। त्यानंतर दोन्ही आरोपींनी शेतात पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना घेराव घालून अटक केली आहे। बाजारात त्याची किंमत 5 कोटी रुपये आहे। तसेच 990 ग्रॅम अफीम आणि 5 विदेशी बनावटीची पिस्तल आणि 74 जिवंत कारतुसे सापडली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची खेप पाकिस्तानमधून पाठवण्यात आली होती। पंजाबच्या मार्गे ही खेप पुढे पाठवली जाणार होती। अटक करण्यात आलेले आरोपी कुलविंदर सिंह आणि रॉबिन सिंह हे दोघेही आरोपी पंजाबमधील फाजिल्का येथील रहिवासी आहेत। या कारवाईमध्ये कॉन्स्टेबल कालूराम बेनीवाल आणि सूरजभान कडवा यांनी अत्यंत धाडसी भूमिका बजावली।